पण माझ्या शेतातली विहीर जर 60 मीटरपेक्षा खाली खोल असेल तर या मोठ्या कोणताही फायदा होऊ शकत नाही सभापती महोदय. बेसिक हा मुद्दा आहे याचा. त्याचा काही फायदा दोन प्रकार याच्यात. पाणी लांबून आणणं एक प्रकार वेगळा आणि पाणी विहिरीतून वरती उपसा करणं हा दुसरा. दोन प्रकार याच्यातले सभापती महोदय. बेसिक त्याच्यात तो विषय इथं कन्फ्यूज होतोय आणि म्हणून ही जी मर्यादा आहे. खडसे साहेब हे विचार बस आता मी अल्पभूधारक 2.5 एकर शेती माझी मला 3 HP मोटर तिथं अलाउड आहेत. 600 मीटरच्या खाली पाणी असेल तर त्या मोटर त्याच्यातून उपसा होतच नाही. मग बुस्टर लावायचं. मी अल्पभूधारक शेतकऱ्याला तुम्ही योजना देताय तर मला त्या योजनेचा फायदाच होत नाही ना. कारण पाण्याची पातळी आताच्या घडीला सगळीकडे काही सारखी नाही आहे. विदर्भ मराठवाड्यात गेलं तर ती खाली आहे फार मोठी. मुद्दा बेसिक असा आहे की याच्यासाठी जो बुस्टर पंप लावण्यात जाणार आहे त्यालाही सरकारने अशाच सबसिडी देणार का हा याच्यातला प्रश्न आहे. मंत्री ते भूजल सर्वेक्षण विभागाच्या पत्र क्रमांक 319/20 जो दिनांक 12/8/2020 अटीनुसार भूजल पातळी 200 फुटापेक्षा जास्त खोल असेल तर पाणी उपसता येत नाही. तरी सुद्धा आपण काही केस स्टडीज केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये 550 फूट खोल 600 फूट खोल खोलीवरून सुद्धा पाणी उपसलेलं आहे. त्यासाठी बूस्टरची योजना आहे आणि बूस्टर घेण्यासाठी शेतकऱ्यांना सबसिडी देणार की नाही, काही कन्सेशन देणार की नाही याच्याबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. सत्यजितजी तांबे. नाही खडसे साहेबची शेतकऱ्यांची भूमिका मांडताय सभापती महोदय. या भूमिकेचं क्लिअरिफिकेशन कुठेच होत नाही आहे. तुम्ही 4 वेळेस मुख्यमंत्र्याची योजना मान्य आहे. मुख्यमंत्र्याची योजना आहे, देशाची योजना आहे, ती पंतप्रधानांनी आणलेली योजना आहे. पण मुद्दा बेसिक याच्यात महाडिस्कॉमच म्हणतं की 60 मीटरच्या खालचं पाणी उपसा असेल तर हे तुम्ही घेऊच शकत नाही या योजनेचा लाभ. प्रश्न बेसिक हा आहे ना, तो कुठे सुटतोय. तांबे साहेब तुम्हाला आता ऐकायचं सभापती महोदय, हा अत्यंत गंभीर अशा प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा चालू आहे आणि सगळ्यांनी शेतकऱ्यांची भूमिका या ठिकाणी मांडली. योजना अत्यंत चांगली आहे, किंबहुना ही योजना वाढवली पाहिजे याच अनुषंगाने ही चर्चा चालू आहे. ही चर्चा करत असताना सभापती महोदय माझे 2-3 स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे. एक म्हणजे जसं आता खडसे साहेबांनी सांगितलं, विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं, शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्याला नवीन कनेक्शन आपण देत नाही, देतो ते फक्त सौर पंपाचेच कनेक्शन देतो आणि त्याच्यामध्ये देखील काय परिस्थिती 2-2 वर्ष झाले लोकांनी 22-22 हजार रुपये भरून ठेवलेले आहेत, परंतु त्याच्यामध्ये प्रलंबित गोष्टी आहेत. आमच्या तालुक्यामध्ये मंत्री महोदय अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून 6-6 महिने झाले तरी त्यांना सौरपंप दिले नाही. त्याला कारण पैसे भरून घेतल्यानंतर असं सांगितलं गेलं की तुमचा जो एरिया आहे तो डार्क वॉटर शेड झोनमध्ये येतो आणि म्हणून तुम्ही भूजल सर्वेक्षण वाल्यांचा आता दाखला आणा. आता सभापती महोदय पहिले पैसे भरून घेतले, 6-6 महिने पैसे भरून आता शेतकऱ्यांना सांगितले की तुम्ही डार्क झोनमध्ये आहे, तुम्हाला आता देता येणार नाही. हा सरासर अन्याय शेतकऱ्यांवर या ठिकाणी होतोय. त्यामुळं हे भूजलचा जो सर्वेचा जो आपला दाखला आहे हा आपण आधी घ्यायला पाहिजे होता. म्हणजे निदान जे त्या डार्क झोनमध्ये येत नाही त्यांना मग तुम्ही दिले नसते किंवा दुसरा पर्याय दिला असता. दुसरी गोष्ट, आपण नवीन कनेक्शनला सौर पंप सोडून दुसरं काहीच देत नाहीये, त्याच्यामुळे त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. 7.5 हॉर्स पॉवरच्या पुढच्यांना आपण सौर पंप सोडून दुसरं काही कन्व्हेन्शनल कनेक्शनला परवानगी देत नाहीये. त्याच्यामुळे हे सगळे जे शेतकरी आहेत हे प्रचंड अडचणीमध्ये सापडलेले ही वस्तुस्थिती आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की काही 7.5 हॉर्स पॉवरच्या कन्व्हेन्शनल कनेक्शन वरचे जे शेतकरी आहेत मंत्री महोदय, त्यांना सौर पंपाकडे जाण्याची इच्छा आहे, मात्र त्यांचेही अर्ज आपण घेत नाहीये कारण आपल्याकडे डिमांड आणि सप्लायचा खूप मोठा प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आणि म्हणून हे जे सभागृहातले सदस्यांनी जे प्रश्न इथं मांडलेले आहेत हे सगळे प्रश्न अत्यंत गंभीर आहेत आणि त्याच्यावर आपण इथंच उत्तर खरं तर देणं अपेक्षित आहे. परंतु हा प्रश्न खूप मोठा आहे, गंभीर आहे आणि त्याच्यावर तुम्हालाही फार त्याच्यात अधिकाऱ्यांकडून आणि वेगळी कंपनी असल्यामुळे त्यांच्याकडून ब्रीफिंग घेणं गरजेचं आहे. मला असं वाटतं की याच्यावर काहीतरी एक ठोस अशी बैठक आपण माननीय ऊर्जा मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, आपल्या उपस्थितीमध्ये आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशन काळात आपण ही बैठक लावणार का, हा माझा एकदम स्पेसिफिक प्रश्न आपल्याला आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी ज्या कंपनीच्या बद्दल बोलले त्याची पण आम्ही चौकशी करू की आत्ता पैसे भरून घेतल्यानंतर असं का त्यांनी उत्तर दिलं. पण आतापर्यंत अध्यक्ष महोदय
ज्या टेंडर झाल्यानंतर टेंडरमधल्या अटी शर्तीनुसार विहित मुदतीमध्ये जर पंप लावून नाही दिला तर अशा कंपन्यांवरती आपण कारवाई केलेली आहे आणि जवळपास 3.5 कोटी रुपये इतक्या दंडाची आकारणी त्या कंपन्यांकडनं केलेली आहे की जेवढा वेळ सांगितला टाइम बॉन्ड जर त्यांनी इन्स्टॉलेशन नाही केलं तर त्यांना दंड लावलेला आहे आणि जर हे आपल्या स्पेसिफिक तालुक्यातल्या जे कंपन्या तर लगेच द्यायला तयार आहे, त्यांना टार्गेट दिलेले तुम्ही, परंतु विभागाचे लोक जर पैसे भरून घेतल्यानंतर जर सांगत असतील की तुम्ही डार्क झोन मध्ये येत आहे तर मला असं वाटतं कुठेतरी अन्याय आहे आणि संगमनेर तालुक्याची स्पेसिफिक तुम्ही चौकशी करा. संगमनेर तालुक्याची आम्ही चौकशी करू की कशामुळे अशा पद्धतीने झालं. पण 3 HP जर मोटर एखाद्या शेतकऱ्याला पाहिजे असेल तर त्यांनी बुस्टर घेतल्यानंतर त्याला सुद्धा सबसिडी दिल्या जाते. त्याच्यामुळे बुस्टरवरती शेतकऱ्यांनी हे करावं आणि जास्ती 10चा किंवा 15चा पाहिजे असेल तर ते मोठे शेतकरी असतात की ज्यांना तेवढ्या हॉर्सपंपची गरज पडते. सर अध्यक्ष महोदय. अभिजित जीवनझारी. प्रश्न आहे की हा प्रश्न 3 हॉर्सपॉवर 10 हॉर्सपॉवरचा नाही आहे. हा प्रश्न अल्पभूधारक महाभूधारकचा पण प्रश्न नाही आहे. अल्पभूधारकच्या शेतामध्ये 200 मीटरवर पाणी लागतं आणि महाभूधारकाच्या शेतावर 1000 मीटरवर पाणी लागतं का? पाणी किती फुटावर लागणं हे त्याच्या हातामध्ये नाही आहे. मुळामध्ये माझा बेसिक प्रश्न आता सरकारला आहे. मंत्री महोदयांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला 200 फुटाच्या वर पाणी उचलता येणार नाही अशा स्वरूपाचे आदेश. बरोबर आहे? तुम्ही मी चुकीचं सांगत असेल सांगा, तुम्ही आता बोलला. आणि गोष्ट खरी आहे की GSDच्या माध्यमातून आणि अनेक संस्थांनी सांगितले की पाण्याची पातळी ही दिवसेंदिवस खोल जाते आहे, त्याच्यावर मर्यादा घातल्या पाहिजे. म्हणून 200 मीटरच्या आपल्या 200 फुटाच्या वर तुम्हाला उपसा करता येणार नाही, विहीर खोदता येणार नाही अशा स्वरूपाच्या सूचना तुम्ही दिलेल्या. मग असं असताना या योजनेमध्ये माझा प्रश्न आहे, इतके कनेक्शन तुम्ही दिले तर हे कनेक्शन जे दिलेले आहेत हे 200 फुटाच्या आतले आहेत का? हा पहिला प्रश्न. आणि यापुढे जलजीवन योजना असेल किंवा अन्य योजना असतील, या सर्व योजनांना हा 200 फुटाचा मर्यादा जो आहे तुम्ही लावलेली ही लावणार आहात का? प्रश्न समजून घ्या अध्यक्ष महोदय. आम्ही सगळे सभागृहामध्ये याच्यासाठी सांगतो की शेतकरी अडचणीमध्ये आहे. शेतकऱ्याला कमी पाणी मिळतं. एक तर ज्या कमी पाण्यामुळे उपसा करायचा तो बुस्टर लावला पाहिजे, ह्या गोष्टी सगळ्या मान्य आहे ना. परंतु 3 हॉर्सपॉवर ही संकल्पना आता या राज्यामधल्या नष्ट झालेली आहे. 3 हॉर्सपॉवरची मोटर आता घरच्या काय तर घरच्या बोरला पाणी काढायचं असलं तरी ते 3 हॉर्सपॉवर पिण्याच्या पाण्यासाठी नाही होत. आता पाण्याची पातळी जी खोल गेलेली आहे त्या खोलीमुळे आता ते 3 हॉर्सपॉवरच्या ऐवजी 10 हॉर्सपॉवर अल्पभूधारक असलं तरी त्याला 10 हॉर्सपॉवर लागतंय, कारण पाणी खोल गेलेलं आहे, त्याच्या हातातले बाब नाही. म्हणून या 3 प्रश्न माझा प्रश्नच हे आहे की तुम्ही या ठिकाणी वारंवार मी सांगतोय की एकतर हे कंपल्सरी करू नका. केलं पाहिजे, योजना चांगली आहे, पण ज्या ठिकाणी अडचणीत असेल तपासणी करा, खरोखर अडचण आहे का, खात्री करा खरोखर अडचण आहे का, आणि मग त्याला कनेक्शन द्या ना एजी पंपाचं. पण पंपाचं कनेक्शन देऊ नये सरसकट हा त्या शेतकऱ्यावर अन्याय आहे. हे शेतकरी फार अडचणीमध्ये आणखी अडचणीमध्ये आणण्याचं काम करतात. योजना चांगली असली तर त्या योजनेचे काही तोटे आहेत ना तेही तर लक्षात घेतले पाहिजे की नाही. त्यामुळे या संदर्भात आपण कारवाई करणार का? वारंवार मी हा यासाठी जीव तोडून प्रश्न करतोय की मी स्वतः अनुभवतोय आज या संदर्भामधलं कनेक्शनच मिळत नाही. मी स्वतः बोर केलं, आता स्वतः बोर केलं, अधिकाऱ्यांना विचारा तो मुक्ताईनगरला जाऊन केलाय की नाही बोर, आणि कनेक्शन बघताय तर कनेक्शन देऊ शकत नाही तुम्हाला. सोलरवर घ्या, पाणी लागलंय 850 फुटावर, सोलर उचलू शकत नाही पाणी. आता पाणी आहे, शेती आहे, पण कनेक्शन नाही. मग कसं काय उद्याच्या कालखंडामध्ये शेती करणार शेतकरी? एकतर हा प्रश्न. आणि सरसकट वीज बिल माफ करण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही वारंवार घोषणा केल्या आहेत ना, मग सरसकट एक वेळ वीज बिल माफ करण्याचा निर्णय तुम्ही घेणार आहात का? मंत्री महोदय, खडसे साहेबांनी मांडलेला प्रश्न गंभीर आहे आणि सदस्यांच्या भावना तीव्र आहेत. त्यामुळे अधिवेशन संपण्याच्या अगोदर या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत या सर्व सदस्यांची बैठक आयोजित करण्यासंदर्भात आपण निवेदन करा.